नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजची चर्चा आहे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल. तुकाराम महाराजांवर संतश्रेष्ठ तुकाराम नावाचं पुस्तक आनंद यादव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांनी लिहिलंय आणि त्यावर वाद निर्माण झालाय. या कादंबरीमुळे, कादंबरी आहे, चरित्र नव्हे, या कादंबरीमुळे तुकाराम महाराजांची बदनामी झाली आहे, त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत असं वारकरी संप्रदायाचं मत आहे. त्यामुळे या पुस्तकावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी वारकरी संप्रदायाने आणि छावा या संघटनेने केलेली आहे. आज ठिकठिकाणी आनंद यादवांचे पुतळे जाळण्यात आले. या पुस्तकावर बंदी लवकरात लवकर घातली पाहिजे अशी मागणी वारकऱ्यांचे नेते बंड्यातात्या कराडकर यांनी केलेले आहेत. मुळात हा वाद काय आहे? कशामुळे तुकाराम महाराजांवरच्या या कादंबरीने वाद निर्माण झालाय? महापुरुषांबाबत आपण फारच हळवे झालो आहोत का? या अशा प्रकारचे वाद न करता, अशा प्रकारे पुस्तकं न जाळता, अशा प्रकारे लेखकांचे पुतळे न जाळता आपल्याला वादातून मार्ग काढता येणार नाही का? याविषयी आपण चर्चा करणार आहोत. माझ्याकडे नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत रामदास महाराज जाधव, वारकरी संप्रदायाचे एक नेते आहेत आणि बंड्यातात्या कराडकरांचे एक सहकारी आहेत. माझ्या सोबत आहेत महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक सदानंद मोरे. माझ्याकडे यावेळेला आनंद यादव जरी नसले तरी आनंद यादवांनी आपली भूमिका आमच्या प्रतिनिधीपुढे सांगितलेली आहे, सविस्तरपणे सांगितलेली आहे, ती आम्ही दाखवणार आहोत. आणि माझ्या सोबत आहेत आमच्या फीचर्स एडिटर आणि धर्म आणि साहित्याच्या अभ्यासक ज्ञानदा. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक आपण पॅकेज पाहूया, एक वृत्तांत पाहूया की काय झालंय नेमकं, कशामुळे संतश्रेष्ठ तुकाराम या पुस्तकाबद्दल वाद निर्माण झालाय. ग्रामीण कथा बिथा अभ्यासक, ज्येष्ठ लेखक आणि 82व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव. संत सूर्य तुकाराम हे त्यांचं तुकारामांच्या जीवनावरील पुस्तक. यात त्यांनी तुकारामाला एक सामान्य माणूस कल्पून त्याचा जीवनपट दाखवलाय. पण तुकारामांच्या वंशजांना मात्र त्यांची ही भूमिका मान्य नाही. त्यांना इतिहास माहित नाही, त्यांना संत साहित्य माहित नाही, तो त्यांचा प्रांत नाही, काही करतात ते. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा हाणूकाठी अशी तुकारामांची शिकवण जोपासणाऱ्या वारकरी संप्रदायानंही काठी आणण्याचीच तयारी चालवली आहे. यांच्या पुस्तकावर बंदी घालावी, शासनानं या पुस्तकाचा गुन्हा त्या लेखकावर नोंदवावा, अशा तऱ्हेचे कडक इशारे आज दिले गेलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी हा या पुस्तकाने त्याच्या श्रद्धेला जो तडा गेलेला आहे तो तडा अशा प्रमाणात उद्रेक करील की उद्या शासनाला नमावं लागेल. छावा संघटनेनं तर पुस्तकाच्या प्रकाशकांनाही धारेवर धरलंय. हे जर असं चालू राहिलं तर प्रत्येक ठिकाणी आमचा प्रत्येक मावळा रस्त्यावर उतरेल आणि आमच्या जर अशा संताबद्दल जर अपशब्द लिहिण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यांना खांडून काढण्याचा प्रयत्न आमची छावा संघटना करणार आहे. तुकारामांचे वंशज सदानंद मोरे यांनी पुस्तकावरच्या बंदीची मागणी केली नाही, पण त्यांचं म्हणणं आहे मी बंदी घ्यायला म्हणणार नाही. यादवांनी जबाबदारीने चुकलं म्हणावं आणि पुस्तक मागे यावं आपलं. झोंबीकार आनंद यादवांची ही नवी झोंबी संमेलनाच्या मुहूर्तावर चांगलीच गाजू लागली आहे. संमेलनापर्यंत या वादाचा काय निकाल लागतोय ते पाहायचं. सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर. आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण बघितलं नेमका काय वाद आहे, कोणाच्या काय भूमिका आहेत. माझ्या सोबत आहेत रामदास महाराज जाधव, वारकरी संप्रदायाचे नेते आहेत, बंड्यातात्या कराडकरांचे सहकारी आहेत. रामदास महाराज, मला सांगा की नेमका पुस्तकातल्या कोणत्या भागाबद्दल आणि काय आक्षेप आहे तुमचा? पुस्तकामध्ये आनंद यादव यांनी महाराजांच्या चारित्र्याबद्दल काही अपशब्द लिहिले आहेत. त्याबद्दल संबंध महाराष्ट्राच्या वारकऱ्यांची आणि कुठल्याही तुकाराम महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या वारकऱ्याची, भाविकाची भावना दुखवण्यासारखा मजकूर त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. संतांच्या जीवनामध्ये असे प्रसंग कधी येत नाहीत. नाही, मला सांगा रामदास महाराज, आपण तर्कशास्त्राच्या आधारे, बुद्धिवादाच्या आधारे चर्चा करतोय, भावनेच्या आधारे नाही. नेमका कोणता मजकूर आहे? मजकूर असा आहे किंवा संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या एका पारू नावाच्या मुलीवर त्यांचं कळत नकळत प्रेम होतं. त्या दुकानात त्या काही सामान घ्यायला येत होत्या. मग ते सामान घ्यायला आल्यानंतर महाराज त्याच्याशी तास गप्पा मारत बसायचे आणि गप्पा मारत बसले की पुन्हा कधी कधी उधारी मागण्याच्या कारण करून त्यांच्या घरी जाऊन ते त्यांच्या घरी बसायचे. असा जो मजकूर त्याच्यामध्ये लिहिला. मग ती सगळ्या गावात चर्चा झाली.
त्या दोघांनाही गप्पा करताना लोकांनी असं पाहिलं धरलं असं त्याच्यामध्ये तो मजकूर लिहिला आहे त्यांनी. आणि महाराजांची काही ठिकाणी दाखवली की महाराजांची संगत जी होती तर मद्यपान करणारी मंडळी, गांजा ओढणारी मंडळी, असे जे गावामध्ये जे काही विकृत प्रवृत्तीची माणसं असतात त्यांच्याबरोबर महाराजांची संगत होती. आणि नंतर मग काही काळानंतर महाराजांनी काही संत वाङ्मयाचा अभ्यास केला आणि मग त्यांच्यात परिवर्तन झालं. असा एक मूर्खपणाचा मजकूर त्या आनंद यादवने आपल्या कादंबरीमध्ये लिहिलेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा भारतातील कुठल्याही माणसाला संतांविषयी असे अपशब्द लिहिले त्याच्या भावना दुखवणं साहजिक आहे. अगदी रामदास महाराज, तुमच्या भावना मी समजू शकतो. संतांविषयी असे अपशब्द काढणं या राज्यात आणि या देशात तरी फार धोकादायक आहे आणि जोखमीचं काम आहे. पण याबाबत लेखक आनंद यादव काय म्हणतात हे आज कोल्हापूरला आहेत. तिथे आमच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठलं आणि त्यांना विचारलं तुमची नेमकी भूमिका काय आहे. आम्ही त्यांना कार्यक्रमात येण्याची विनंती केली होती पण ते म्हणाले मी कॅमेऱ्यासमोर आधी माझी भूमिका रेकॉर्ड करीन आणि मी वारकऱ्यांबरोबर चर्चा करायला तयार आहे. बघूया त्यांचं म्हणणं काय म्हणतात ते. मी हे का लिहिलं दोघांच्या जीवनावर असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याचं उत्तर असं आहे की संतांच्या विषयी बोलताना प्रवचनकार, कीर्तनकार, थोडीशी नुसती भक्त असलेली मंडळी लोकांसमोर बघताना पुष्कळ वेळा अतिशयोक्त बोलतात. म्हणजे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेडा बोलवला, पाठीवर मांदे भाजले, असं कुठं मानवी जीवनात कधी होत नाही. वस्तुस्थिती वेगळी असण्याची शक्यता असते. आणि आजच्या समाजाला, आधुनिक समाजाला त्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे संभाव्य वास्तवाच्या पातळीवर नेमकं काय होतं या दृष्टिकोनातून हे संत समजून दिले तर आधुनिक माणसालाही संतांच्या विषयीचा आदर मनात वाढेल. नाहीतर आधुनिक माणसं, सुशिक्षित जी माणसं असतात, इकडं तिकडं नोकऱ्या करणारी असतात, त्यांना संत म्हणजे नुसते टाळकुटे लोक असं वाटायला लागतं. आता ह्या माझ्या कादंबरीचं सूत्र काय आहे. अगदी देहूसारख्या एका खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्माला आला. हा माणूस लहानपणी कसा होता, एका शेतकऱ्याचा मुलगा होता. लक्षात आलं का. आणि हा शेतकऱ्याचा मुलगा लहानपणी कसा वागत होता. तिथे काही संस्कार नसतात, काय नसतात. शेतकऱ्याची मुलं लहानपणी मुक्त असतात, गुरं राखत असतात, इकडे तिकडे हिंडत असतात. आणि त्या लहानपणामध्ये ब्रह्मचर्य आश्रम ज्याला आपण आज म्हणतो, 4 आश्रम आपण मानलेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर ब्रह्मचारी आश्रमाचा ऐन 25शीत माणूस कित्येक वेळा त्याला भावना होतात पुरुष म्हणून काय व्हायचे असतात ते त्यालाही होत होत्या. कशा होतात काय, म्हणजे तो सर्वसामान्य माणसासारखाच जगणारा होता. भावना होता म्हणजे तो वाईट असं नव्हे, त्या वयात सर्वांना होता ते सर्वांनी मान्य केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तसा तो वाढणारा म्हणजे तुमच्या आमच्यासारखाच वाढणारा असा माणूस पुढे कसा मोठा झाला हे पुढच्या संबंध कादंबरीमध्ये मी दाखवलेलं आहे. म्हणून माझी इच्छा अशी असते, नुसता पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण मधलंच वाक्य इकडचंच वाक्य वाचून काहीतरी गैरसमज करणं चुकीचं आहे. आणि कादंबरी कशी वाचायची हे सुद्धा शास्त्र आहे. इतर ते मराठीचे प्राध्यापक बसलेले आहेत आणि ते शास्त्र समजून घेतल्याशिवाय कादंबरी आणि चरित्र यातला तुम्हाला फरकच कळणार नाही. लक्षात आलं का. म्हणजे कादंबरीमध्ये शक्यतेच्या पातळीवर, वास्तवाच्या शक्यतेच्या पातळीवर ते लेखन केलं असतं. असं कुठं घडलंय ते चरित्रात तसं काही आलं तर ते चूक माना, पण कादंबरीमध्ये ते शक्यतेच्या पातळीवरचा ते सगळा विचार असतो. आणि त्या पद्धतीने संबंध वाचली आणि संबंध होल युनिट जर समजून घेतलं तर तुम्हाला कादंबरी कळते. म्हणून तुकाराम, संत सूर्य तुकाराम वाचायचं असेल तर सगळे वाचून तुम्ही निर्णय घ्या. कुणीतरी सांगितलं म्हणून तसंच असेल असा गैरसमज करू नका. संत सूर्य तुकारामच्या सगळ्या वादाबाबत लेखक आनंद यादव यांची काय भूमिका आहे आणि विरोधक रामदास महाराज यांची काय भूमिका आहे हे आपण पाहिलं. मी आता जातोय डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडे. मोरे सर, मला सांगा, तुम्ही संत साहित्याचे अभ्यासक आहात, मराठी वाङ्मय तुम्हाला चांगलं कळतं, महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास तुम्ही लिहिलेला आहे, काय विश्लेषण कराल तुम्ही या वादाबद्दल? तुमची काय भूमिका आहे? मी कादंबरी वाचली आणि आनंद यादवांचं आत्ताचं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा वाचलं. त्यांचा हेतू फारच उदत्त दिसतो त्यांच्या सांगण्यावरून. पण झाले काय माहिती का की दुर्दैवानं त्यांचा तेवढा अभ्यास नाही या गोष्टींचा. ते मोठा घास घ्यायला गेलेत. तर मला एक गोष्ट माहिती आहे की ते कमीत कमी जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते तोपर्यंत ते संत साहित्याकडे वळलेले नव्हते, हे मला माहिती आहे.
पण हा पर्सनल मुद्दा आपण सोडून दिला. आपण केव्हा कुणी काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. आता मुद्दा असा येतो की तुकाराम महाराजच काय, परंतु कुठल्याही सामान्य माणसाच्या म्हणजे महापुरुष हा मुद्दा बाजूलाच राहिला, पण अगदी सर्वसामान्य माणसाच्या बद्दल जरी तुम्ही एखादी कादंबरी लिहायची म्हटली तरी देखील एक लेखक म्हणून नैतिकता पाळली पाहिजे की आपण आपली तथाकथित कलाकृती सजवताना उभी करताना दुसऱ्याचं चारित्र्य आणून शक्यतेच्या पातळीवरती तरी काय म्हणून करायचं. म्हणजे जसं आपण असं म्हणतो की हे लोक सगळे हळवे झालेत की काय महापुरुषांच्या बद्दल, तर मी असं म्हणतो की लेखक इतके बधीर आहेत का की ज्या गोष्टीला काही आधार नाही, केवळ कल्पना विलसित निराधार अशा प्रकारच्या गोष्टी दुसऱ्यांच्या बद्दल म्हणण्याच्या, म्हणजे तुकाराम महाराज सोडाच, परंतु उदाहरणार्थ निखिल यादवांच्या बद्दल किंवा खुद्द आनंद यादवांच्या बद्दल म्हणण्याचा मला अधिकार आहे का, तर सरळ याचं उत्तर नाही असं आहे. तेव्हा ही संवेदनशीलता यादव हरून बसलेले आहेत, ते स्वतःच्या प्रेमात पडलेले आहेत आपल्या कलाकृतीच्या आणि त्यामुळे त्यांचं भान हरपलं ही कादंबरी लिहिताना. हे आत्ता त्यांनी सांगितलंय तितकं सरळ सोपं नाहीये, त्यात अशा अनेक स्थळं आहेत, पण हे अगदीच क्लायमॅक्सचं स्थळ आता जे सांगितलं रामदास महाराजांनी, आणि अशा प्रकारचं ते काय म्हणतायत की संशोधनावरती आधारित वास्तववादी कादंबरी. आता वास्तववादी कादंबरी आणि संशोधनावरती आधारित म्हटल्यानंतर तुमची जी काही कल्पना आहे त्या कल्पनेला वास्तवाच्या मर्यादा पाहिजेत. आता ही जी त्यांनी गोष्ट सांगितली, ते 3 मुले येतात तुकाराम महाराजांच्या दुकानामध्ये, खूप ते वेळेपणा, म्हणजे ते कोट करताना सुद्धा त्रासदायक आणि क्लेशकारक अनुभव आहे. आणि हे मी सामान्य माणूस आणि वाचक म्हणून सांगतो, याचा मी वारकरी असण्याची संबंध नाही हे लक्षात घ्या. तेव्हा हे अशा पद्धतीने लेखकाने काहीतरी करणं आणि बाकीच्या लोकांना मूर्ख समजणं की त्यांना कादंबरीत वाचता येत नाही वगैरे, हे चुकीचं आहे असं मी म्हणतो. अगदी मोरे सर, तुमची भूमिका महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर माझ्यासोबत ज्ञानदा आहेत, एक वाचक म्हणून, तरुण पिढीच्या एक प्रतिनिधी म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून त्यांचं काय मत आहे हेही मी जाणून घेणार आहे. पण आता आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला पोल बघूया. महापुरुषांबाबत आपण सगळे फार हळवे झालो आहोत का, पडद्यावर बघू शकता. 57% लोक म्हणतायत होय आपण हळवे झालो आहोत. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.